तर पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सिस्टीम म्हणजे काय पाहिलं, सराउंडिंग म्हणजे काय पाहिलं, बाउंड्री म्हणजे काय पाहिलं, हीट म्हणजे काय, इंटरनल एनर्जी म्हणजे काय, या गोष्टींची चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर सिस्टीमचे कोणते प्रकार आहेत. अगदी सोप्या भाषेमध्ये आपण सगळं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, अलाउजला अलाउ करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. तर ठीक आहे, चला पाहूयात आपण थर्मोडायनेमिक सिस्टीमचे टाइप्स काय आहेत. तर मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतो. समजा एक बिकर घेतली, एक वेसल घेतली आणि त्या वेसल मध्ये लिक्विड हीट करण्यासाठी ठेवून दिलं. काय प्रश्न आहे माझा? एक बिकर घेतली, वेसल घेतली आणि त्या वेसल मध्ये लिक्विड मी हीट करण्यासाठी ठेवून दिलं. या पद्धतीने लिक्विड पुटअप केलं आणि मी एक नेटची अरेंजमेंट केली, त्याला हीटिंग केलं. आणि हे लिक्विड जे आहे ते लिक्विड मी बॉईल करतोय. लिक्विड काय करतोय? मी बॉईल करतोय. मग लिक्विड जसं जसं बॉईल होईल तसे इफरवन्सेस तयार होतील. इफरवन्सेस म्हणजे थोड्या थोड्या वेपर्स तयार व्हायला सुरुवात होतील आणि हळूहळू या इफरवन्सेसचं कन्व्हर्जन वेपर्स मध्ये होईल. आणि जशी जशी हीटिंग वाढायला लागेल तसं तसं त्या पाण्याची क्वांटिटी कमी व्हायला लागेल. याचं कारण काय की याचं वेपर्स मध्ये कन्व्हर्जन होईल, त्या वेपर्स बाहेर पडतील, म्हणजे मॅटर जो आहे आतमध्ये जी वस्तू आहे ती बाहेर फेकली जाते. मॅटर जे आहे कुठं फेकला जातो? बाहेर फेकला जातो. आणि तुम्हाला असं लक्षात येईल, ज्यावेळेस पाणी संपेल आपण एक बिकर बाजूला काढून ठेवू, त्यावेळेस थोड्या वेळासाठी ती गरम असेल पण हळूहळू ती सुद्धा थंड होईल. म्हणजे याचा अर्थ ती थोड्या वेळाने थंड होते, याचा अर्थ हीट सुद्धा बाहेर फेकली जाते. लक्षात येते? म्हणजे मी ओपन बिकर मध्ये बॉइलिंग वॉटर जर ठेवलं असेल तर माझ्या असं लक्षात येतं की त्यातलं पाणीही निघून गेलेलं आहे आणि त्यातली हीटही निघून गेलेली आहे. निघून गेली म्हणजे कुठे गेली तर सराउंडिंगला ती हीट किंवा तो मॅटर एक्सचेंज झालेला आहे. मग अशी सिस्टीम जिथे हीट ही आणि मॅटरही सराउंडिंगशी एक्सचेंज होतो त्या सिस्टीमला ओपन सिस्टीम असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? ओपन सिस्टीम. मग व्हॉट इज ओपन सिस्टीम? मग आपल्याला प्रश्न पडतो की व्हॉट इज ओपन सिस्टीम. तर तुम्हाला याच्याकडे पाहून लगेच लक्षात येईल की द सिस्टीम which can exchange किंवा एक्सचेंज म्हणजे आपण ट्रान्सफर. द सिस्टीम विच ट्रान्सफर किंवा आपण असं म्हणूयात विच अलाउज फ्रीली टू ट्रान्सफर. विच अलाउज फ्रीली म्हणजे काही दडपण नाही, त्याचे सहजरित्या ते अलाउ करतात. द सिस्टीम विच अलाउज फ्रीली ट्रान्सफर heat and heat. ओके, हीटला आपण काय म्हणूयात? एनर्जी म्हणूयात. कारण हीट आपल्याला माहित आहे काय असते? एनर्जी. एनर्जी अँड मॅटर विथ सराउंडिंग. एनर्जी अँड मॅटर विथ सराउंडिंग is called open system. Is called open system. पहा, the system which allows freely transfer energy and matter with surrounding is called as a open system. म्हणजे अशी सिस्टीम जी एनर्जी तर बाहेर फेकतेच, त्याचबरोबर मॅटर सुद्धा बाहेर फेकते, अशा प्रकारच्या सिस्टीमला ओपन सिस्टीम असं म्हणतात. लक्षात आलं? द सिस्टीम which freely allows transfer of energy and matter with the surrounding is called as a open system. ठीक आहे. मग आता पुढचा प्रकार काय? समजा मी काय केलं, ही जी बिकर आहे त्या बिकर वरती एक झाकण टाकलं. बिकर वरती काय केलं? एक झाकण टाकलं. हे झाकण आहे. आता मला प्रश्नाचं उत्तर द्या की इथे काय एक्सचेंज होईल? हीट तर एक्सचेंज होईल, बिकॉज हे ग्लासचं घेतलेलं आहे. हीट या माध्यमातून बाहेर पडू शकते. म्हणजे मी हीटिंग केली आणि बाजूला करून ठेवलं तर हीट बाहेर पडेल. पण मॅटर बाहेर पडतो का? मॅटर डज नॉट अलाउ, पण हीट बाहेर पडते.
म्हणजे मी काय केलं, त्या बिकरला फक्त झाकण टाकलं, प्रोसेस सेम ठेवलेली. बिकरला काय केलेलं, झाकण टाकलेलं, प्रोसेस सेम ठेवलेली आहे. त्यावेळेस असं आपल्याला ऑब्झर्व होतं की हीट सराउंडिंगशी एक्सचेंज होते, परंतु मॅटर एक्सचेंज होत नाही. अशा वेळेस या सिस्टीमला क्लोज्ड सिस्टीम असं म्हणतात. काय म्हणायचं याला, क्लोज्ड सिस्टीम. मग क्लोज्ड सिस्टीम मध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की अशी सिस्टीम, ज्या सिस्टीम मध्ये द सिस्टीम which allows freely transfer of energy तर ट्रान्सफर करायला परमिशन देते, परंतु कशाला देत नाही हो, बट does not allow matter कशाला अलाउ करत नाही हो, मॅटर कशासाठी अलाउ करत नाही, with surrounding, matter with surrounding. पहा मी काय सांगितलं, ओपन सिस्टीम मध्ये काय होतं, एनर्जी आणि मॅटर दोन्हीही सराउंडिंगशी एक्सचेंज करायला, ट्रान्सफर करायला परमिशन मिळते. का, कारण बिकर ओपन ठेवलेले आहे, आपण हिटिंग करतो त्यावेळेस हीट बाहेर पडते आणि मॅटर ही बाहेर पडतो वेपरच्या स्वरूपात. पण ज्यावेळेस ही बिकर क्लोज करतो त्यावेळेस फक्त हीट बाहेर पडते, मॅटर पडत नाही. म्हणजे फक्त एनर्जीला ट्रान्समिशनला परमिशन आहे, मॅटरला परमिशन नाही. अशा वेळेस क्लोज्ड सिस्टीम असं म्हणतात. अशा वेळेस त्याला काय म्हणायचं, क्लोज्ड सिस्टीम असं म्हणायचं. लक्षात आलं. मग आता नेक्स्ट आणखी एक उदाहरण देतो. समजा मी थर्मास फ्लास्क घेतला. तुम्हाला माहिती आहे थर्मास फ्लास्कची रचना कशी असते, वरती प्लास्टिकचं कोटिंग असतं, आतमध्ये एक स्टीलचं भांड असतं, वर कॅप असते. आपल्याला प्रश्न पडतो की थर्मास मध्ये चहा कसा काय थंड होत नाही, त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळून जाईल. तर त्यावेळेस काय होतं, थर्मास मध्ये काय झालेलं असतं, झाकण वरती लावलेलं असतं. झाकण वर लावल्यामुळे मॅटर तर बाहेर पडण्याचा प्रश्न नाही. आपण चहा ओतून घेतला तरच मॅटर बाहेर येईल, अदरवाईज मॅटर तसाच आहे. दुसरी गोष्ट, हीट बाहेर पडणे. तुम्हाला माहिती आहे हीट या स्टीलच्या भांड्यातून बाहेर पडेल, परंतु इथं आल्यानंतर हे प्लास्टिकचं कोटिंग जे आहे ते त्याला बाहेर पडू शकणार नाही, कारण प्लास्टिक कसं बॅड कंडक्टर आहे हीटचा. मग त्यामुळे काय होईल, हीट बाहेर पडणार नाही, मॅटर तर बाहेर पडणार नाही. मग अशा वेळेस काय होतं, ज्या सिस्टीम मध्ये हीट ही बाहेर फेकली जात नाही आणि मॅटरही बाहेर फेकला जात नाही, अशा सिस्टीमला आयसोलेटेड सिस्टीम असं म्हणतात. काय म्हणायचं याला, आयसोलेटेड सिस्टीम. व्हॉट इज आयसोलेटेड सिस्टीम, द सिस्टीम which does not allow transfer of energy and matter with surrounding. म्हणजे जी सिस्टीम एनर्जीला त्याचबरोबर मॅटरलाही स्वतःमधून बाहेर पडू देत नाही, त्या सिस्टीमला आयसोलेटेड सिस्टीम म्हणतात. सिंपल आहे, काही नाही. ओपन सिस्टीम लक्षात ठेवायचं, ज्याच्यामध्ये मॅटरही बाहेर पडतो, एनर्जी बाहेर पडते. क्लोज सिस्टीम, ज्याच्यामध्ये फक्त एनर्जी बाहेर पडते परंतु मॅटर बाहेर पडत नाही. आयसोलेटेड सिस्टीम, ज्याच्यामध्ये मॅटरही बाहेर पडत नाही आणि एनर्जी बाहेर पडत नाही. अशा प्रकारच्या सिस्टीमला आयसोलेटेड सिस्टीम म्हणतात. तर अशा पद्धतीने ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम हे थर्मोडायनामिक सिस्टीमचे प्रकार आहेत. म्हणजे तुम्हाला ओपन सिस्टीम ठेवायचे असेल तर बॉइलिंग वॉटर इन ओपन बीकर ठेवावं लागेल. क्लोज सिस्टीम जर हे पाहिजे असेल तर तुम्हाला तीच बीकर, तेच बॉइलिंग वॉटर, फक्त वरती झाकण टाकावं लागेल. आयसोलेटेड सिस्टीम तर तुम्हाला काय करावं लागेल, या प्रकारचे अरेंजमेंट असेल, बीकरचं आपण काय म्हणत त्याला झाकण तर टाकलेलं आहे, त्याचबरोबर इकडे प्रोटेक्शन आहे हीट बाहेर पडू नये यासाठी. मग अशी सिस्टीम असेल तर ती आयसोलेटेड सिस्टीम असते. या पद्धतीनं ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम असे थर्मोडायनामिक सिस्टीमचे 3 प्रकार पडतात.